तर या प्रकरणावरून आता राजकारणाला ऊत आलेला आहे। आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत। संजय राऊत आणि नवनाथ बन यांच्या दरम्यान काय आरोप प्रत्यारोप झालेत आपण पाहूयात। नीटमध्ये नीटच्या जाळी निर्माण झाली आहे। नेट आणि नीट हे सगळे भाजपचे लोक आहेत, ते उघड होईल। अटक केलेल्या प्रत्येक माणसाचा भाजपशीच संबंध आहे। त्याशिवाय इतकं मोठं षडयंत्र आणि इतकी मोठी चोरी होऊ शकत नाही। सगळ्या शैक्षणिक संस्था या देशातल्या या सध्या भाजपच्या ताब्यात आहे। UPSC असेल, नीट असेल, CET असेल, विद्यापीठ असतील, तिकडे भारतीय जनता पक्षाचीच माणसं आहेत। त्याच्यामुळे नीटचे पेपर जे फुटले त्याला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। नीटच्या पेपर फुटी प्रकरणी जनाब संजय राऊत भारतीय जनता पार्टीवर आरोप करतायत आणि जावाई शोध लावतायत की या प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीचा संबंध आहे। जनाब संजय राऊत लातूरमध्ये मोटेगावकर नावाच्या एका प्राध्यापकाला सीबीआयनं ताब्यात घेतलंय। हा मोटेगावकर तेच आहेत ज्यांनी अमित देशमुख यांचा प्रचार केला, काँग्रेसचा प्रचार केला। आता तुम्ही या प्रकरणामध्ये काँग्रेसला जाब विचारणार आहात का? नीट पेपर फुटी प्रकरणी काँग्रेसचा थेट सहभाग होतोय। या प्रकरणामध्ये संजय राऊत काही बोलणार आहात की त्यांची दातखिळी बसेल? याबद्दल संजय राऊतांनी आधी उत्तर दिलं पाहिजे।